तर आमच्या कॉलेजमध्ये आज झाला हॅलोविन डे आणि ट्विन्स डे आणि त्याची परफॉर्मन्स बघायला किती पोरं जमलेत बघा. आता एंट्रन्सला हे जे सगळं डेकोरेशन आहे का नाही, आर्ट अँड कल्चर क्लबनं कसलं क्वालिटी केलंय बघा की. मग आपल्या वर्गातले सगळे पोरं आलते फोटोशूट करायला. मग आमचा डाण्या वागा बसतोय. फोटोशूट झालं तेवढ्याच सरांनी बोलवलं वर्गात आणि घेतलं आमचं प्रेझेंटेशन. पोरं सगळी पाक तोंड पाडून बसली. मग म्हणले जातं आपला डिपार्टमेंटचा बॅनर सोडा. आम्ही पण फुल जोश मध्ये बॅनर घेऊन निघालो आणि मग सोडून टाकला की बॅनर थर्ड फ्लोअर वर. काय दिसायला क्वालिटी माहिती आहे का. 10 मिनिटात आम्हाला एचओडी सरांनी काढायला लावला. मग आता सरांनी सांगितलं म्हणल्यावरती नाही म्हणता येत. मग सीएससी वाल्यांचा पण बॅनर काढायला लावला. तो काढल्यावर या दोघांना काय जरा जास्त आनंद झाला. आणि मेस मध्ये आज आमचा मेनू काय होता, अंडा करी आणि पाव आणि व्हेज वाल्यांना बटाटे भाजी आणि पाव. असला मेनू बघून जेवायची इच्छाच मिळाली. असली आमची कॅफेटेरियातली मेस. मग आर्ट अँड कल्चर क्लब मधल्या पोरांनी ते एक्झिबिशन केलं. कसली भारी भारी फोटोग्राफ्स लावल्यात बघा. म्हणजे बघून एवढं भारी वाटेल त्या का काय बोलायचं काम. आणि इकडच्या साईडचे स्केच तर बघा आपल्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काढले. कसली खतरनाक आणि प्रॉपर काढलेत बघा. आणि या सगळ्या इव्हेंट सोबतच आपण आपल्या कॉलेजमध्ये धर्मवीर बलिदान मास सुद्धा पळतोय बरं का. हे सगळे इव्हेंट करत करत शंभूराजांच्या त्या त्यागाची आठवण म्हणून आपण हा बलिदान मास सुद्धा पळतो. आणि मग या इथं बसली होती गाण्यांची मैफिल. जरा तुम्ही पण ऐकून घ्या. आणि या डिप्लोमा इलेक्ट्रिकलच्या पोरांनी तर सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं केलं. मग या इथं हॅलोविन डेचं आणि ट्विन्स डेचं परफॉर्मन्स सुद्धा चालू झालं. आणि त्या हॅलोविन डेला तर एकापेक्षा एक डेंजर मेकअप करून आले. आणि त्यांचा परफॉर्मन्स बघायला कॉलेजमधली एवढी पोरं जमली. चला आता इव्हेंट तर झाला, मग सामान तर सगळं गोळा करून ठेवायला पाहिजे. चला भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला तर लगेच फॉलो पण करून घ्या.